मित्रांनो, आपण नफा व तोटा या धड्यावरील टाईप वाईज गणित घेत आहोत. तर टाईप 1 आहे काय बघा. काय क्वेश्चन म्हणतो, एका वस्तूची खरेदी किंमत 1600 रुपये आहे, तर विक्री किंमत 1760 रुपये आहे, तर शेकडा नफा किती? सोपं आहे बघा, लिहून घेऊ आपण. खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस किती दिली त्यांनी आपल्याला, 1600 रुपये. त्यानंतर विक्री किंमत किती दिली आपल्याला, 1760 रुपये, बरोबर आहे. तर बघा, आता मी तुम्हाला एक नवीन पद्धतीने सांगणार आहे. ती पद्धत तुम्हाला आता वाटेल कशासाठी, पण पुढे चालून ती आपल्याला फायद्याची पडणार आहे, म्हणून मी ती सांगत आहे बघा. तर काय करायचं बघा, SP आपली जशी तशी आणि खाली CP लिहू. पुन्हा काय, 1760 आणि हे खाली 1600, यांची आपण काटाकाटी करू. शून्य कटला, हा शून्य कटला. 16 एक 16, हे शून्याला शून्य. 16 एक 16, 16 एक 16, किती राहिलं, या 11/10. याचा अर्थ काय असतो बघा मित्रांनो, नीट समजून घ्या. सोपं गणित आहे, पण मी काय सांगतोय, तर पुढील गणित तुम्हाला सोपे जावे म्हणून मी हे सांगतोय. तर बघा काय असतं, आता खरेदी किमतीवर नफा किती झालाय, 10 वर किती नफा झालाय, 1 झालाय, म्हणजेच 11 झाले ना. 10 वर नफा किती झालाय, 1 झालाय, म्हणजे 1 नफा झालाय. आणि नफा नेहमी हा खरेदी किमतीवर काढला जातो. खरेदी किंमत किती आपली, 10 गुणिले टक्केवारीत 100. 10 एक 10, 10 एक 10, म्हणजे किती, 10%. धन्यवाद.